पहा, मी फळ्यावर वाक्य लिहिलेले आहे. अगोदर आपण वाक्य वाचूयात. वाक्य कोणत्या काळातील आहेत आणि कोणत्या प्रकारचे आहेत ते अगोदर आपण पाहूयात. मी जेवण करतो, मी जेवण केलो, मी जेवण करेन. प्रत्येक वाक्यामध्ये क्रियापदाचे शेवटचे अक्षर तुम्हाला फरक दिसत आहे की या वाक्यामध्ये क्रियापदाचे शेवटचे अक्षर तो आहे, दुसऱ्या वाक्यात लो आहे आणि तिसऱ्या वाक्यात करेन. पहा, क्रियापदाचे शेवटचे अक्षर जर त, ता, ती, ते, तो असेल तर साधा वर्तमान काळ हे साध्या वर्तमान काळातील होकारार्थी वाक्य आहे. आणि क्रियापदाचे शेवटचे अक्षर जर ल, ला, ली, ले, लो जर असेल तर साधा भूतकाळ हे साध्या भूतकाळातील होकारार्थी वाक्य आहे. मी जेवण करेन हे साध्या भविष्य काळातील होकारार्थी वाक्य आहे. पाहितं, मी जेवण करतो साध्या वर्तमान काळामध्ये क्रियापदाचे पहिले रूप आणि मूळ क्रियापदाला यस किंवा ईएस प्रत्यय लावलेलं वापरतात. तर मी या कर्त्यासाठी क्रियापदाचे पहिले रूप जर एकवचनी कर्ता असेल म्हणजे ही, शी, इट, मदर, फादर, सिस्टर, ब्रदर, रमेश, महेश, कविता म्हणजे एकवचनी कर्ता जर असेल तर क्रियापदाला यस किंवा ईएस प्रत्यय लागलेला क्रियापद येतो. पाहायचं, मी जेवण करतो, मी नंबर 1, जेवण नंबर 2, करतो नंबर 3. आता इंग्रजी वाक्य तयार करत असताना नंबर 1, नंबर 3 आणि नंबर 2 म्हणजे 1 नंबरचा क्रम तो 1 नंबरला घ्यायचा कारण तो कर्ता असतो. कर्त्यानंतर क्रियापद घ्यायचा असतो म्हणजे सगळ्यात शेवटी असतो. 1 नंबरचा झाल्यानंतर सगळ्यात शेवटचा शब्द आणि राहिला नंबर 2. मीला आय जेवण करतो, जेवण करतो मूळ क्रियापद. पाहूया, मी फळ्यावर 3 वाक्य लिहिलेले आहे. अगोदर आपण वाक्य वाचूयात. वाक्य वाचल्यानंतर थोडं विचार करूयात की वाक्य कोणत्या प्रकारचे आहेत आणि कोणत्या काळातील आहेत. पाहायचं, मी जेवण करतो, मी हे काय आहे कर्ता आहे, जेवण करतो हे क्रियापद आहे. क्रियापदाचे शेवटचे अक्षर जर त, ता, ती, ते, तो असेल तर साधा वर्तमान काळ कर्ता आणि क्रियापद. मी जेवण केलो, जेवण केलो हे क्रियापद आहे. क्रियापदाचे शेवटचे अक्षर जर ल, ला, ली, ले, लो असेल तर साधा भूतकाळ हे साध्या भूतकाळातील होकारार्थी वाक्य आहे. मी जेवण करेन हे साध्या भविष्य काळातील करेन, जाईन, येईन मग हे साध्या भविष्य काळातील होकारार्थी वाक्य आहे. मी जेवण करतो, मीला आय आणि त्यानंतर क्रियापद घ्यायचं आहे. हे साध्या वर्तमान काळातील आहे म्हणून क्रियापदाचे पहिले रूप ईट, एट, इटन, इट्स, इटिंग ही क्रियापदाची रूपे आहेत. साध्या वर्तमान काळामध्ये क्रियापदाचे पहिले रूप आणि मूळ क्रियापदाला यस किंवा ईएस प्रत्यय लावतात. एकवचनी कर्ता जर असेल म्हणजे ती, तो, ती, ते, मदर, फादर, सिस्टर, ब्रदर, रमेश, महेश, कावेरी, कविता असे एकवचनी कर्ता जर असेल तर मूळ क्रियापदाला यस किंवा ईएस प्रत्यय लागतो. इथं मी या कर्त्यासाठी क्रियापदाचे पहिले रूप मीला आय, जेवण करतोला ईट, आय ईट म्हणजे मी जेवण करतो. ईएटी ईट म्हणजे खाणे, जेवण करणे. आय ईट मी जेवण केलो, क्रिया झालेली आहे म्हणजे भूतकाळातील आहे. मीला आय जेवण केलो साध्या भूतकाळातील होकारार्थी वाक्यासाठी क्रियापदाचे दुसरे रूप वापरतात. साध्या भूतकाळामध्ये आय एट, एट ही एट म्हणजे खाल्लो, जेवण केलो, झालेलं आहे. मी जेवण करेन भविष्यकाळी वाक्यासाठी शॅल किंवा विल हे सहाय्यकारी क्रियापद वापरतात. केव्हा 2 नंबरला म्हणजे कर्त्यानंतर मीला आय, 2 नंबरला विल घेऊ किंवा शॅल चालतंय. आय विल आणि क्रियापदाचे पहिले रूप आय विल ईट म्हणजे मी जेवण करेन. आय ईट, आय एट, आय विल ईट. मी जेवण करत आहे, मी जेवण करत होतो आहे वर्तमान काळातील वाक्य आहे. होतो हे भूतकाळातील,
होता, होती, होते हे भूतकाळातील सहाय्यकारी क्रियापद आहे, हे वर्तमान काळातील सहाय्यकारी क्रियापद. पण इथं मी जेवण करत, करण्याची क्रिया चालू आहे. करत त नंतर जर आहे असेल तर चालू वर्तमान काळ, त नंतर होतो असेल चालू भूतकाळ. चालू वर्तमान काळामध्ये एम, इज आणि आर ही सहाय्यकारी क्रियापदे वापरतात. केव्हा? चालू वर्तमान काळामध्ये. पाहिलं, मी जेवण करत आहे, एक नंबरला करता घ्यायचंय, मी ला आय आणि यानंतर इथं आहे घ्यायचं आहे. एक नंबर झाल्यानंतर दोन नंबरचं घ्यायचं नाही. एक नंबर झाल्यानंतर डायरेक्ट शेवटचा शब्द आहेला इथं इज येणार आहे, सॉरी इथं एम येणार आहे. एम एम म्हणजे आहे, एम एम म्हणजे आहे, आय एस इज म्हणजे आहे, ए आर ई आर म्हणजे आहेत. इथं एम हे आय या कर्त्यासाठी म्हणजे फक्त स्वतःसाठी. आय एम अ टीचर, आय एम अ स्टुडंट, आय एम अ गर्ल, आय एम अ बॉय म्हणजे आय या कर्त्यासाठी एम हे सहाय्यकारी क्रियापद वापरतात. आय इज कधीच येणार नाही, आय आर कधीच येणार नाही, आय एमच येतो. एम एम म्हणजे आहे, आय एम इटिंग आणि एम आलं तर मूळ क्रियापदाला आयएनजी प्रत्यय लागतो. EAT ईट हे मूळ क्रियापद आहे, इथे एम आलेला आहे म्हणून इथं आयएनजी प्रत्यय येणार आहे. आय एम इटिंग, मी सध्या जेवत आहे, आय एम इटिंग. मी जेवण करत होतो, मी ला आय, मी झाल्यानंतर होतो, होतो साठी इथं एकवचनी करता असेल तर वाज हे सहाय्यकारी क्रियापद घेतात. चालू भूतकाळामध्ये वाज, WS वाज आणि वेर, WER वेर ही सहाय्यकारी क्रियापदे वापरतात. तेव्हा चालू भूतकाळामध्ये आय वाज, वाज आलं मूळ क्रियापदाला आयएनजी प्रत्यय लागणार. EAT ईट हे मूळ क्रियापद आहे, याला आयएनजी प्रत्यय लागणार कारण हे चालू काळातील आहे. चालू काळातील वाक्य असेल तर मूळ क्रियापदाला आयएनजी प्रत्यय लागतो. आय वॉज इटिंग, मी जेवलो आहे, मी जेवलो होतो. आहे वर्तमान काळातील सहाय्यकारी क्रियापद, होतो भूतकाळातील सहाय्यकारी क्रियापद. पण कोणतं वर्तमान काळ आहे? चालू वर्तमान काळ आहे का साधा वर्तमान काळ आहे? कोणतं आहे? तर मी जेवलो आहे हे पूर्ण वर्तमान काळातील होकारार्थी वाक्य आहे. पूर्ण वर्तमान काळ कसं समजून घ्यायचं? तर मी जेवलो, लो नंतर जर आहे, ल ला ली ले लो, त्यानंतर जर आहे असेल तर पूर्ण वर्तमान काळ. लो नंतर होतो असेल पूर्ण भूतकाळ. पूर्ण वर्तमान काळामध्ये हॅव आणि हॅज ही सहाय्यकारी क्रियापदे वापरतात. हॅव नंतर क्रियापदाचे तिसरे रूप, हॅज नंतर क्रियापदाचे तिसरे रूप. पूर्ण भूतकाळामध्ये हॅड हे सहाय्यकारी क्रियापद वापरतात. HAD हॅड, प्रत्येक कर्त्यासाठी हॅड. पण हॅव आणि हॅज हे प्रत्येक कर्त्यासाठी नाही. एकवचनी कर्त्यासाठी हॅज, अनेकवचनी कर्त्यासाठी हॅव आणि आय साठी हॅव. हॅड नंतर क्रियापदाचे तिसरे रूप. मी जेवलो आहे, मी ला आय, आहे ला हॅव, आय हॅव. HAV हॅव म्हणजे आहे. एखादी वस्तू माझ्याकडे आहे हे सांगण्यासाठी देखील हॅव वापरतात. माझ्याकडे एक पेन आहे, आय हॅव अ पेन, आय हॅव अ मोबाईल, आय हॅव अ न्यू शर्ट, आय हॅव अ न्यू पेन, न्यू नोटबुक, न्यू बुक. म्हणजे त्यावेळी मला एक भाऊ आहे, आय हॅव अ ब्रदर, मला भाऊ आहे, मला बहीण आहे, आय हॅव अ सिस्टर. माझ्याकडे काहीतरी आहे हे सांगण्यासाठी हॅव वापरतात. आणि पूर्ण वर्तमान काळामध्ये हॅव हे सहाय्यकारी क्रियापद वापरतात. हॅव आलं क्रियापदाचे तिसरे रूप. आता मी ला आय, आहे ला हॅव, जेवलो, आय हॅव इटन हे क्रियापदाचे तिसरे रूप आहे. हॅव नंतर क्रियापदाचे तिसरे रूप, हॅज नंतर क्रियापदाचे तिसरे रूप, हॅड नंतर क्रियापदाचे तिसरे रूप. आय हॅव इटन, EATEN इटन. मी जेवलो होतो, मी ला आय, होतो ला हॅड. हॅड हे पूर्ण भूतकाळामध्ये होता होतीसाठी हॅड वापरतात. आणि माझ्याकडे एखादी वस्तू होती हे सांगण्यासाठी हॅड वापरतात.
माझ्याकडे एक पेन होतं. आय हॅड अ पेन म्हणजे माझ्याकडे पेन होतं. आय हॅड आणि हॅड आलं क्रियापदाचे तिसरे रूप. आय हॅड इटन, EATEN, इटन. आय हॅव इटन, आय हॅड इटन. मी जेवतो का? तू जेवतो का? ती जेवती का? तिन्ही वाक्य प्रश्नार्थक वाक्य आहेत, पण क्रियापदाचे शेवटचे अक्षर तो आहे. म्हणजे तिन्ही वाक्य साध्या वर्तमान काळातील प्रश्नार्थक वाक्य आहेत. म्हणजे इथं सहाय्यकारी क्रियापद वापरायचंय. साध्या वर्तमान काळामध्ये डू आणि डज, डज, डू किंवा डज म्हणजे त्या कर्त्यासाठी. डू आणि डज ही सहाय्यकारी क्रियापदे वापरतात. इथं मी या कर्त्यासाठी डू हे सहाय्यकारी क्रियापद. इथं प्रश्नार्थक शब्द नाही, सहाय्यकारी क्रियापद 1 नंबरला येणार आहे. मी जेवतो का? मग इथं डू येणार आहे. मी या कर्त्यासाठी डू हे सहाय्यकारी क्रियापद. डू नंतर सहाय्यकारी क्रियापदानंतर कर्ता, कर्त्यानंतर क्रियापद. डू आय ईट, EAT, ईट हे क्रियापदाचे पहिलेच रूप आहे. डू आय ईट, डू आलं तर क्रियापदाचे पहिले रूप. तू जेवतो का? तू या कर्त्यासाठी देखील डू हे सहाय्यकारी क्रियापद. डू आणि त्यानंतर कर्ता कोण आहे? तू आहे. तू ला यू. डू यू ईट, डू यू ईट, तू जेवतो का? ती जेवती का? इथं एकवचनी कर्ता आहे. मी एकवचनी कर्ता आहे तरी सुद्धा डू आहे. तू एकवचनी कर्ता आहे तरी सुद्धा डू आहे. पण ती साठी, तो साठी, मदर, फादर, सिस्टर, ब्रदर, एक मुलगी असेल, मुलगा असेल तर डू येणार नाही, तर डज येणार आहे. DOES हे सहाय्यकारी क्रियापद. त्यानंतर कर्ता कोण आहे? ती, तिला शी. डज शी ईट, पाहायचं. डू आय ईट, डू यू ईट, डज सी ईट, डू शी ईट म्हणायचं नाही, डज सी ईट. पाहायचं. हे साध्या वर्तमान काळातील प्रश्नार्थक वाक्य आहेत. साध्या वर्तमान काळात एकवचनी कर्ता आहे म्हणजे इथं मूळ क्रियापदाला एस किंवा ES प्रत्यय लावायचं नाही, कारण इथं डज आलेला आहे. डज शी ईट, डज सी ईट्स येणार नाही, डज सी ईटच येणार आहे. मी जेवलो का? तू जेवलास का? क्रिया झालेली आहे. तिने जेवली का? तिन्ही वाक्य साध्या भूतकाळातील प्रश्नार्थक वाक्य आहेत. इथं प्रश्नार्थक शब्द नाही म्हणजे सहाय्यकारी क्रियापद येणार. साध्या भूतकाळातील प्रश्नार्थक वाक्यासाठी आणि नकारार्थी वाक्यासाठी डिड हे सहाय्यकारी क्रियापद वापरतात. प्रत्येक कर्त्यासाठी डिडच वापरतात, पण साध्या वर्तमान काळामध्ये डू आणि डज वापरतात. पण साध्या भूतकाळामध्ये डिड एकच सहाय्यकारी क्रियापद प्रत्येक कर्त्यासाठी. इथं 1 नंबरला सहाय्यकारी क्रियापद येणार आहे. हे साध्या भूतकाळातील प्रश्नार्थक वाक्य आहेत म्हणून डिड 1 नंबरला येणार. डिड झाल्यानंतर कर्ता. डिड आय ईट, EAT ईट. साध्या भूतकाळामध्ये होकारार्थी वाक्य असतील तर क्रियापदाचे दुसरे रूप. मी जेवलो, आय एट. इथं पण जेवलो लो आहे, पण डिड येत असल्यामुळं क्रियापदाचे पहिलेच रूप. तू जेवलास का? डिड यू, DID, डिड हे सहाय्यकारी क्रियापद. कर्ता कोण आहे? तू ला यू. डिड यू ईट, EAT ईट. लक्षात घ्या, साध्या भूतकाळातील वाक्य आहेत तरी सुद्धा क्रियापदाचे पहिलेच रूप आलेलं आहे, कारण साध्या भूतकाळातील प्रश्नार्थक वाक्य आहेत. डिड आलेला आहे. डिड आलं क्रियापदाचे पहिले रूप. डिड यू ईट, तिने जेवली का? डिड. सहाय्यकारी क्रियापदानंतर कर्ता कोण आहे? शी आहे. डिड शी ईट, डिड आय ईट, डिड यू ईट, डिड शी ईट, डिड ही ईट. मी जेवणार आहे. आय एम गोइंग टू ईट. आय एम गोइंग टू ईट. मी जेवणार आहे. मी जाणार आहे. आय एम गोइंग टू. आय एम गोइंग टू ईट. तू जेवणार आहे का? आर यू गोइंग टू ईट?
आर यू गोइंग टू ईट? जेवण झालं का? हे वाक्य पूर्ण वर्तमान काळातील प्रश्नार्थक वाक्य आहे. पूर्ण वर्तमान काळामध्ये हॅव आणि हॅज ही सहाय्यकारी क्रियापद वापरतात. इथं प्रश्नार्थक शब्द नाही, सहाय्यकारी क्रियापद 1 नंबरला येणार. पूर्ण वर्तमान काळामध्ये हॅव आणि हॅज. आता जेवण झालं का? तुझं झालं का? यासाठी हॅव येणार आहे. हॅव यू इटन? हॅव यू इटन? EATEN इटन हे क्रियापदाचे तिसरे रूप आहे. हॅव आलं क्रियापदाचे तिसरे रूप. हॅव यू इटन? मी विद्यार्थी आहे. तू विद्यार्थी आहेस. तो विद्यार्थी आहे. नंबर 1, नंबर 2 आणि नंबर 3 असं क्रम घाला, जेणेकरून तुम्हाला इंग्रजी वाक्य तयार करायला सोपं होणार आहे. आणि इंग्रजी वाक्यात नंबर 1 घ्यायचं, त्यानंतर सगळ्यात शेवटचा घ्यायचा आणि राहिलेला नंबर 2. मी ला आय, आहेला एम, एम म्हणजे आहे. आय एम विद्यार्थी, अ स्टुडंट, STUDENT स्टुडंट म्हणजे विद्यार्थी. आय एम अ स्टुडंट. तू विद्यार्थी आहेस. तूला यू, आहेस ला आर, यू या कर्त्यासाठी आर हे सहाय्यकारी क्रियापद. यू इज कधीच येणार नाही. यू आर अ स्टुडंट, STUDENT स्टुडंट म्हणजे विद्यार्थी. यू आर अ स्टुडंट. तो विद्यार्थी आहे. तोला ही, आहेला इज, IS इज म्हणजे आहे. एम म्हणजे आहे. एम हे फक्त आय साठी आहे. इज हे एकवचनी कर्त्यासाठी आहे. आर हे अनेकवचनी कर्त्यासाठी आणि तू आणि तुम्ही साठी. ही इज अ स्टुडंट, STUDENT. I am a student. You are a student. He is a student. She is a student. हे पुस्तक आहे. ते पुस्तक आहे. इथं बघा हे आहे आणि इथं ते आहे. एखादी वस्तू, एकच वस्तू आहे. इथं पुस्तक आहे. हे माझ्यापासून जवळ आहे आणि तेच पुस्तक माझ्यापासून लांब आहे. बघा हे जवळ असेल तर दिस वापरायचं. THIS दिस म्हणजे हा, ही, हे. हे पुस्तक माझ्यापासून जवळ आहे. एकच वस्तू आहे आणि माझ्यापासून जवळ आहे. दिस इज अ बुक म्हणायचं. हेला दिस, आहेला इज, दिस इज अ बुक. BOOK बुक म्हणजे पुस्तक. दिस इज अ बुक. आणि हेच पुस्तक माझ्यापासून आता लांब आहे. त्याला दॅट म्हणायचं. THAT दॅट. ते पुस्तक आहे. दॅट, आहेला इज, पुस्तकला अ बुक. BOOK बुक म्हणजे पुस्तक. दिस इज अ बुक. दॅट इज अ बुक. एखादी वस्तू, एकच वस्तू आपल्यापासून जवळ असेल त्यावेळी दिस म्हणायचं. तीच वस्तू किंवा दुसरी वस्तू, एकच वस्तू पण आपल्यापासून लांब असेल त्यावेळी दॅट म्हणायचं. THAT दॅट म्हणजे तो, ती, ते. THIS दिस म्हणजे हा, ही, हे. दार उघड आहे. द डोर इज ओपन. द डोर इज ओपन. दार बंद आहे. द डोर इज शट किंवा द डोर इज क्लोज पण म्हणू शकता. द डोर इज शट. पाऊस जोराचा आहे. द रेन इज हेवी. रेन म्हणजे पाऊस, हेवी म्हणजे जोराचा. द रेन इज हेवी. गाठ सैल आहे. बांधलेली गाठ सैल आहे. द नॉट इज लूज. द नॉट इज लूज. गाठ घट्ट आहे. द नॉट इज टाइट. TIGH टाइट म्हणजे घट्ट. द नॉट इज टाइट. खोली रिकामी आहे. द रूम इज एम्प्टी. एम्प्टी म्हणजे रिकामी. पिशवी जड आहे. द बॅग इज हेवी. आकाश ढगाळ आहे. द स्काय इज क्लाउडी.
दार उघडा आहे, द डोर इज ओपन. दार बंद आहे, द डोर इज शट. पाऊस जोराचा आहे, द रेन इज हेवी. गाठ सैल आहे, द नॉट इज लूज. गाठ घट्ट आहे, द नॉट इज टाइट. खोली रिकामी आहे, द रूम इज एम्प्टी. पिशवी जड आहे, द बॅग इज हेवी. आकाश ढगाळ आहे, द स्काय इज क्लाउडी.